नाशिक मुंबई महामार्गावर मध्यरात्री 2 ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू झालाय। दोन्ही ट्रक मुंबईच्या दिशेने जात होते। यापैकी गव्हाची पोती घेऊन जाणारा ट्रक नादुरुस्त झाल्याने चालकाने तो उड्डाण पुलावर रस्त्यातच उभा केला होता आणि नेमका त्याच वेळी बटाटे घेऊन जाणाऱ्या दुसऱ्या भरधाव ट्रकने त्या ट्रकला जोरदार धडक दिली। या ट्रक चालक आणि त्याच्या साथीदाराचा जागीच मृत्यू झाला। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिक मुंबई महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झालेला आहे। 2 ट्रकच्या दरम्यान हा अपघात झाला आहे आणि यात 2 जण दगावल्याची माहिती मुंबई नाका पोलिसांनी दिलेली आहे। आपण बघतोय हा चक्काचूर झालेला ट्रक जो आहे याच्यामध्ये बटाटे होते आणि हा ट्रक मुंबईच्या दिशेने निघालेला होता। मात्र त्याच वेळेस पुढच्या बाजूला याच रस्त्यावर आपण आता उड्डाण पुलावर आहोत आणि या उड्डाण पुलावर गव्हाची पोतं भरलेला एक ट्रक होता। तो ट्रक निकामी झालेला होता, नादुरुस्त झालेला होता, म्हणून तो ट्रक रस्त्यातच उभा करण्यात आला आणि मागून जी गाडी आली, मागून जो आता आपण ट्रक बघितला चक्काचूर झालेला, तो ट्रक या ट्रकवर जाऊन आदळला मागच्या बाजूने आणि हा भीषण अपघात झालेला आहे। यामध्ये जो बटाटे भरलेला ट्रक होता त्यातले 2 जण हे जागीच ठार झालेले आहेत। त्यातला एक जण गंभीर जखमी होता, त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कळते। आपण बघतोय कशा पद्धतीने हा भीषण अपघात होता आणि आता क्रेन बोलवून हा ट्रक इथून बाजूला काढण्याचं काम सुरू झालेलं आहे। मुंबईच्या दिशेने उड्डाण पुलावरून जी वाहतूक सुरू असते ती वाहतूक सकाळपासूनच थांबवण्यात आलेली आहे। आता जवळपास 6-7 तास उलटून गेलेले आहेत। अद्यापही ट्रक रिपेअर करण्याचं काम सुरू आहे। पहिला जो ट्रक होता तो काही प्रमाणामध्ये रिपेअर झालेला आहे आणि आता दुसरा ट्रक इथून हलवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। मात्र ज्यावेळेस एखादं वाहन निकामी होतं त्यावेळेस ते रस्त्याच्या डाव्या बाजूला जर लावलं तर असे संभाव्य जे अपघात आहेत ते टाळले जाऊ शकतात, असं एकंदरीत वाहतूक शाखेमध्ये जे अधिकारी काम करतात त्यांचं म्हणणं होतं। ह्या ट्रक चालकाने जर आपला ट्रक हा दुसऱ्या बाजूने डाव्या बाजूने जर लावला असता तर हा भीषण अपघात कदाचित टळला जाऊ शकला असता, असे एकंदरीत नाशिकमध्ये मतप्रभाव व्यक्त होते। त्यामुळे इथून पुढे तरी एखादा वाहन जर नादुरुस्त झालं तर ते रस्त्याच्या डाव्या बाजूला जर उभं केलं तर सर्वांचेच प्राण वाचू शकतात। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।